थोडीशी अक्कल की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा? तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे? कोण? लावा PSI खानला. त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही. सर हा कोण आहे सर? काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा. बसा SB स्पेशल बसा बसा बसा. याला चहा पण बसा. बसा आता तुमची मजा येईल. बसा. चांगलं केलं तुम्ही. तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आहे. तुम्ही कुठे बसलेले होता? सर मला SB ब्रँच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होता? SB ब्रँच कुठे? वटनगर पोलीस स्टेशन. हां. वटनगर पोलीस स्टेशन. तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी करा? काय घरात चोरी झाली? मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेले 4. त्याचा आम्ही तुमच्यावर घेतलं तर मी आता तो आळ तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या पण तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? अहो पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं म्हणजे आमचं प्रायव्हसी म्हणजे काही गोष्ट आहे की नाही? मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा बाजार? काय पद्धती? झाडला फोडलं कोणाच्याही मत त्याची चोरी पकडली. आपण चोर थोडी आहे. काय बोलायचंय? काय कारभार आहे. तुम्ही असं करत जाऊ नका. सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय. छोटी गोष्ट नाही आहे. अरे तुम्हाला बोलवलं का? तुम्ही पत्रकार आहात? असं थोडी असतं. तुम्ही पत्रकार आहात का? तुम्ही शांतपणाने मागे उभे राहून शूटिंग काढताय. चालतंय काय बोलायचं तुम्हाला? पण कसं काय? माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही? उद्या सांगते त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघूया. पत्रकार परिषद बाकी नाही पण माझी पत्रकार माझ्या घरापर्यंत. हा बाबा हॉटेलमध्ये येतं तुम्ही येऊन उभे राहा, रेस्ट हाऊस मध्ये येतं तुम्ही येऊन उभे राहा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडं. नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला? पोलीस हवालदार निवडकर बोलते. सर आमदार साहेब बोलतोय. आवाड साहेब बोलतोय. तुम्हीच पाठवलंय ना मॅडम? तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात. अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना? आणि कशाला हे करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसली वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते. तसे नाही काय? माझ्या घरात माणूस उभा आहे, माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे? नाही पोलिसांनी कोणी पकडला रे? असं हे काय चालू आहे? म्हणजे काय? आणि मी यांना सोडणार नाही. तुमचा जोपर्यंत सिनियर DCP येत नाही SBचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. भले रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडते. हॅलो, हां तुमच्या सिनियरला सांगा DCPला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा. तुमचे कोण DCP आहे त्यांना फोन करा. मी घरीच बसलोय, तुम्ही करा. ठीक आहे. तुम्ही काय बोलू नका, शांत राहा. रेकॉर्डिंग
काय आपल्याला चोरी केली आहे? रेकॉर्डिंग सर्व तुम्हाला समजेल. आता आपण recording. आपल्या- तुम्ही कशाला रेकॉर्डिंग केली? नाही, पण बरोबर पण महाराष्ट्राला आम्हाला ते वरिष्ठ बोलत नाही. निवडकर त्या सर. वरिष्ठांना सांगा उद्या तुम्ही आम्हाला उद्या समजा इथे पोर आहे आणि अनोळखी म्हणून तुम्हाला मारलं तर काय करणार? नाही मी माझा परिचय देऊ सर. अरे तसं नाही असं कोणी घरात चालू एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.